तू कष्ट करतोस, तू रात्रंदिवस मेहनत करतोस, पण फळ मिळत नाही. यश तुझ्यापासून दूर पळते. मग गीता तुला सांगतेय, थांब, तू कामच चुकीच्या पद्धतीने करतो आहेस. आणि याची सुरुवात होते तुमच्या सर्वात मोठ्या चुकीपासून, अपेक्षेपासून. जगातील सर्वात जास्त गैरसमज झालेला श्लोक, प्रसिद्ध श्लोक, कर्मण्यवधिकारस्ते मा फलेषु कदाचन मा कर्मफल हेतुर्भुर्मा ते संगोऽस्त्व कर्मणी. याचा अर्थ आपण फक्त काम करत राहायचं आणि फळाची चिंता करायची नाही. पण हे वाक्य केवळ धीर देण्यासाठी नाही मित्रांनो, हे तुमच्या शांत जीवनाचे विज्ञान आहे. श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणतात, अर्जुना, तुला फक्त कर्माचा अधिकार आहे, फळावर तुझी मालकी नाही. आता गंभीर व्हा. यावर मालकी का नाही? कारण फळ हे केवळ तुमच्या प्रयत्नांनी बनत नाही. फळ हे 5 महाशक्तिशाली घटकांनी बनतं. 1. तुमची कृती म्हणजे ॲक्शन, तुम्ही किती प्रामाणिकपणे काम केले. 2. वेळेचं गणित म्हणजे टायमिंग, योग्य वेळी योग्य संधी मिळणे. 3. परिस्थिती म्हणजे सर्कमस्टन्स, बाजाराची स्थिती, लोकांचा मूड. 4. दैव म्हणजे डेस्टिनी किंवा लक, ज्याला आपण नशीब म्हणतो. आणि सर्वात महत्त्वाचे, परमेश्वराची इच्छा. फळ हे या 5 घटकांच्या मिश्रणातून तयार होतं. यात केवळ तुमच्या कृतीचा वाटा 20% आहे. उर्वरित 80% नियंत्रण तुमच्या हातात नाही. मग तुम्ही 100% चिंता कशाची करताय? तुम्ही 20%साठी 100% ऊर्जा खर्च करत आहात. फळाची चिंता करणं म्हणजे आकाशातल्या ढगांना पकडण्यासारखं आहे, जे शक्य नाही. निष्काम कर्माची शक्ती. ज्या क्षणी तुम्ही फळाची अपेक्षा कमी करता, तुमच्या आत काय होतं? मन शांत होतं, भीती आणि लोभ संपतो, आणि शांत मनातच देवाचा प्रकाश स्पष्ट दिसतो. कर्म करणे ही तुमची जबाबदारी, फळ देणे ही परमेश्वराची कृपा. स्वतःला विचारा की मी काम फळासाठी करतो की कर्तव्य म्हणून करतो? फळावर आसक्ती वाढली की मन दुःखी होतं, पण फळ देवावर सोपवलं की मन मुक्त होतं. यालाच निष्काम कर्म म्हणतात. कर्म करा पण लोभ नको, कर्म करा पण राग नको, कर्म करा पण अहंकार नको. अशा वेळी तुमचं प्रत्येक कर्म पूजेसारखं पवित्र होतं. हा होता भाग 43. आता तुम्ही मुक्त आहात. तुमचा धर्म कोणता? याचं उत्तर तुम्हाला पुढच्या भागात मिळेल. पुढील भाग 44. स्वभाव, प्रकृती आणि कर्मबंधन. तोपर्यंत तुमचं सर्वात मोठं कर्तव्य पूर्ण करा. या व्हिडिओला लाईक करा, ही शिकवण इतरांना शेअर करा आणि अमोघ चॅनलला सबस्क्राईब करा. जय श्रीकृष्ण.